पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी, लांबच लांब रांगा, साठा पुरेसा असल्याचा प्रशासनाचा दावा. नमस्कार, तुम्ही पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या सोबत, सत्याच्या शोधात. आजची मोठी बातमी नाशिक जिल्ह्यातील सटाण्यातून, जिथे पेट्रोल पंपांवर नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील वक्तव्यानंतर लॉकडाऊन सदृश्य परिस्थितीची चर्चा सुरू झाली आणि त्याचे थेट पडसाद आता जनजीवनावर उमटताना दिसत आहेत. सटाणा शहरासह ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी नागरिक अतिरिक्त इंधन साठवण्याचा प्रयत्न करत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. तुम्ही पाहू शकता, पेट्रोल पंपावर वाहनांची मोठी रांग लागलेली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून अनेक जण तासनतास रांगेत उभे आहेत. या परिस्थितीचा फटका चाकरमान्य, विद्यार्थी आणि प्रवाशांनाही बसताना दिसत आहे. प्रवासासाठी आवश्यक इंधन मिळवताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे की जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि साठेबाजी करू नये. अफवांपासून सावध रहा, संयम बाळगा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करताना जिल्हाधिकारी पियुष प्रसाद. प्रतिनिधी देवेंद्र पवार. 24x7 न्यूज रिपोर्ट, सटाणा. सर्वांना नमस्कार. मी आयुष प्रसाद, नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी. मागच्या काही तासामध्ये सोशल मीडियावर असा एक अफवा पसरली की नाशिक जिल्ह्यामध्ये इंधनचा तुटवडा आहे. मी आपल्याला आश्वासन देण्यासाठी इच्छुक आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये कुठल्याही ठिकाणी इंधनचा तुटवडा नाही आहे. आपल्याकडे परिपूर्ण प्रमाणात इंधन उपलब्ध आहे आणि त्याची जो पुरवठा आहे ते रेग्युलरली चालू आहे. कुठल्या प्रकारचा पुरवठा खंडित झालेली नाही आहे आणि याच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अफवावर आपण कृपा करून विश्वास ठेवू नका. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे आणि सर्व जो ग्राहक आहे पूर्ण त्याच्या गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करत असल्यामुळे काय पेट्रोल पंपमध्ये इंधन संपण्याची शक्यता आहे. परंतु नाशिकमध्ये सर्व ऑइल मार्केटिंग कंपनीजकडून कंटिन्युअस सप्लाय चालू आहे. रेग्युलरली त्यांच्याकडे नवीन इंधनचा पुरवठा होत आहे आणि कुठल्याही प्रकारची तुटवडा इंधनाची आपल्याकडे नाही आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की अफवावर अजिबात विश्वास ठेवू नका. गरज नसताना इंधनची खरेदी करू नका आणि पेट्रोल पंपवर कुठल्याही प्रकारची गर्दी अथवा पॅनिक बाईंग कृपा करून करू नका. याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचणी निर्माण होणार नाही याची विशेष दक्षता घ्या. मी सर्वांना विनंती करतो परत की अफवावर अजिबात विश्वास ठेवू नका. यदि कुठली अडचण असेल तर कृपा करून ऑइल मार्केटिंग कंपनी अथवा जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाशी आपण संपर्क साधावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.